नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर वर्षाच लाईव्ह. तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त असणार. मी पण मस्त आहे. तर आता दुपारीचे 12:20 झालीत. मी आता माझ्या छोट्या मुलीला स्कूलला घेऊन जाणार आणि आज आहे बुधवार. तर मला ना चिकन बिर्याणी बनवायची आहे. तर मी येताना चिकन पण घेऊन येणार आहे, कारण संध्याकाळसाठी बनवायची आहे. पण आता ते मॅरिनेट वगैरे करून ठेवायला लागते ना. तर तुम्हाला मी माझ्या पद्धतीने चिकन बिर्याणी कशी बनवतात ते सांगेन. माझ्या मुलींना आणि माझ्या मिस्टरांना तर माझ्या हातचीच चिकन बिर्याणी आवडते. ते लोक तिघं पण बाहेरची बिर्याणी त्यांना आवडतच नाही, कारण ते सांगतात मम्मी तूच छान बनवते. तर मी आज ना तुमच्यासोबत चिकन बिर्याणीची रेसिपी शेअर करणार आहे. तर तुम्ही आवर्जून बघा. तर हे बघा, मी आज चिकन बिर्याणी बनवणार आहे. तर मला त्याच्यासाठी लागणारे साहित्य, मी 1.5 किलो चिकन आणले, 3 टोमॅटो, आलं, मिरची, लिंबू आणि लसूण आणि सुहाना चिकन बिर्याणी मसाला. तर हे बघा, मी आता हे मिक्स करते आणि मग तुम्हाला दाखवते. स्टार्ट. तर हे बघा, मी पेस्ट बनवली आलं, लसूण, मिरची आणि टोमॅटोची. ती सगळी पेस्ट अशी टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सुहाना चिकन बिर्याणी मसाला टाकते आणि हल्दी पावडर अर्धा चमच आणि मसाला, घरचा मसाला आमचा 3 चमच टाकते. घरचा मसाला 3-3.5 चमच टाकले आणि 2 मापटे तेल टाकलं. हे बघा, स्टार्ट. हे बघा, हे असं ना मिक्स करून ठेवायचं सगळं. चांगलं मस्त मॅरिनेट होतं. 2-3 तास तरी ठेवायचं. मग चिकन सॉफ्ट लागतो खायला एकदम मस्त. चिकन बिर्याणी जर मॅरिनेट नाही करून ठेवली तर मग ते सॉफ्ट नाही लागत, मग असं ते एवढी टेस्टी नाही बनत. आता मी हे 2-3 तास तरी मुरत ठेवेन. मग चांगलं मुरलं की मस्त मग सॉफ्ट चिकन बनते आणि खायला पण टेस्टी लागते. स्टार्ट. तर बघा, मी बासमती तांदूळ तुम्हाला लागतील तेवढे घ्यायचे, पण 1 किलोला 1/4 किलो तरी तांदूळ घ्यायचे. मी ग्लासाच्या मापानुसार 5 ग्लास घेते. 4, 5. तर आम्हाला 5 ग्लास भरपूर होतात, म्हणजे जास्त पण होईल, शिल्लक राहील तरी पण मी 5 ग्लास घेते. आणि हे ना एका पाण्यात धुवायचे. तर हे बघा, तांदूळ आहे ना स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यात पाणी टाकते आता. आणि तांदूळ पण 2 तास तरी भिजले पाहिजे. तांदूळ पण भिजत ठेवते आणि चिकन पण मॅरिनेट करून ठेवलं. 2-2.5 तास तरी हे ठेवेन मी असंच आणि मग बनवायला घेईन, तेव्हा तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते. तर हे बघा, मी बिर्याणी बनवण्यासाठी सर्वात अगोदर 5-6 मीडियम कांदे बारीक पातळ असे कट करून घेतलेले आहेत. आता ते याच्यात तेल गरम करते आणि पहिले फ्राय करून घेते, बिरिस्ता भरून घेते कांद्याचा. हे बघा, मग तेलात आता ना कांदा फ्राय करून घेते चांगला. सर्व कांदा आहे ना आता फ्राय करून घेते. एकदम ब्राउनिश असं करायचं, एकदम करपवायचा पण नाही, ब्राउनिश असं करायचं. बिरिस्ता बनवून घ्यायचा कांद्याचा. लालसर कांदा, अजून थोडा वेळ लागेल थोडा लाल व्हायला. एकदम असं लाल झालं पाहिजे, ब्राउनिश असं झालं पाहिजे.
मी एवढे असे काजू पण घेतलेले आहेत. ते काजू पण नंतर फ्राय करायला टाकायचे आहेत. मी याच्यात थोडंसं मीठ टाकते म्हणजे कांदा लवकर फ्राय होतो. तर बघा तुम्ही पाहू शकता असं गोल्डन ब्राऊन कलरचा मी कांदा फ्राय करून घेतलेला आहे. आता हा मी सर्व तेलातनं काढते. असं मी तळून काढलेला आहे कांदा. आता मी याच्यातच काजू टाकते. आणि आता थोडे काजू फ्राय करून घेते. थोडेसे काजू फ्राय झाले ना की मग चिकन ॲड करायचं याच्यात. काजू थोडेसे ब्राऊन झाले, जास्त ब्राऊन नाही करायचे, ते लगेच करपतात. आता मी याच्यात चिकन ॲड करते. तर हे बघा मगाशी आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं ना, ते याच्यात ॲड करते आता. आणि याच्यात पाणी वगैरे नाही टाकायचं. मिक्स करायचं. बघा कसं छान मस्त दिसतं एकदम. आता हे 15 ते 20 मिनिटं शिजवायचं स्लो गॅसवर. मध्ये मध्ये बघत राहायचं, वाटलंच गरज तर फास्ट गॅस करायचा. आणि 80% शिजलं पाहिजे, पूर्ण नाही शिजवायचं, नंतर तो दममध्ये शिजून जातो. आता आपण बासमती राईसला फोडणी द्या. हे बघा मी बिर्याणीसाठी राईस बनवते ना, त्याला हे पाणी असं उकळवून घेतलेलं आहे. उकळलेलं पाणी घ्यायचं जेणेकरून भात असं पटकन शिजून येतो. तर हे बघा मी आता ह्याच्यामध्ये ना घी टाकते. याच्यामध्ये मी घी टाकले. सगळ्यात अगोदर तर मी जिरं टाकते. जिरं तडतडलं ना की अख्खे गरम मसाले टाकायचे. फ्राय करायचं. आणि मग आपण मगाशी तांदूळ भिजत ठेवलेलं ना बासमती, ते ॲड करायचे. थोडं मिक्स करायचं म्हणजे सगळ्यांना तो तडका लागला पाहिजे. आणि मग आता याच्यात आपण गरम पाणी टाकू. तर हे भात पण आहे ना, हा 70 ते 80% शिजवून घ्यायचा. बाकी तो दममध्ये शिजून जातो. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की पाणी एकदम उकळतं घ्यायचं. आणि आता मी याच्यात चवीनुसार मीठ टाकते. तर आता ह्याला उकळी आली ना की 5 मिनिटातच हा शिजून जाईल भात. ओके, तर तुम्हाला मी सांगते याच्या पुढची प्रोसेस नंतर. तर हे बघा मी असं भात आहे ना, हे बघा 80% शिजवून घेतलेलं आहे. बघा असं एकदम नाही. आता यातलं ना पाणी सगळं काढायचं आपण. तर बघा पाणी आहे ना काढून घेते याचं सगळं.
सगळं पाणी काढून घ्यायचं. तर हे बघा, तुम्ही बघू शकता असं एकदम एकदम असं सुटसुटीत असं भात बनलं पाहिजे बिर्याणीसाठी. तर मी थोडा वेळ झाकून ठेवते, तोपर्यंत आपण चिकन बघू. तर हे बघा, चिकनमध्ये असं थोडंसं पाणी झालं ना की हे चिकन पण 80%च शिजले. बस झालं एवढं. आपण आता त्याला दम देऊ ना तेव्हा ते पूर्ण शिजेल. नंतर असं थोडंसं पाणी असतानाच याच्यात भात टाकायचा, कारण आपण भात पण 70%च शिजवलेला आहे आणि चिकन पण 80% शिजवलेलं आहे. मग हे दोन्ही मिळून नंतर 100% शिजून जातील. थोडा दम दिला ना, 15-20 मिनटं चांगलं दमवर ठेवायची बिर्याणी. असं भात टाकायचं त्याच्यात. भात टाकायचं. खूप छान बिर्याणी, एकदम भारी टेस्टी बनते एकदम. असं मस्त किती भारी बनली. आता ना याच्यावर आपण कांदा तळून घेतलेला ना तो टाकायचा. बघा, असं कांदा तळून घेतलेला हा टाकायचा छानपैकी असं. आणि ना तुम्हाला आवडत असेल तर, माझ्या मुलींना असं कलरवाला राईस बघा, आणि बिर्याणीमध्ये असं हे ऑरेंज कलर आणि ग्रीन कलर छान दिसते ना, म्हणून मी थोडासा फूड कलर पण ॲड करते. तर बघा, ग्रीन कलर आणि ऑरेंज कलर मी असा ॲड केला, बघायला छान वाटते बिर्याणी. आणि थोडंसं घी टाकायचं जेणेकरून टेस्ट चांगली होते. मी थोडं घी पण टाकते, थोडंसं साईडनं असं सोडायचं. टेस्ट चांगली होते. बघा, माझ्याकडे हा असा ॲल्युमिनियमचा तवा आहे, तो मी तवा असा याच्यावर ठेवते. आणि हा लोखंड आहे माझ्याकडे, असा हा लोखंड असं ठेवते. आणि हा आता 15 ते 20 मिनटं बघायचंच नाही ह्याला, एकदम दम एवढी ह्याला एकदम. आणि मग 15 ते 20 मिनटानंतर बघते मी, आणि मग तुम्हाला स्वराला विचारते आणि तुम्हाला रिव्ह्यू देते किती छान झाली बिर्याणी ते. तर अशी मी माझ्या टाईपची बिर्याणी बनवते. तर हे बघा, मी अशी बिर्याणी दम करत ठेवलेली आहे. आणि लागल्याच किचन पण स्वच्छ करून घेतलं, जी भांडी होती ती पण घासून घेतली. आता मी छोट्या मुलीला आणायला जाणार आहे स्कूलला. तर मग आता माझं हे काम झालं, दम बिर्याणी बनवून ठेवली मी. आता ते 20 मिनटं दम देते आणि मग नंतर छोट्या मुलीला आणायला जाते. तर तुम्ही पण तुमच्या मुलांना अशी छान छान घरात बिर्याणी बनवून खायला द्या, खूप आवडेल, खूप टेस्टी बनते. तर मी आता बघते बिर्याणी कशी झाली. हे बघा, तुम्ही पाहू शकता, अशी मस्त एकदम
वाफालती एकदम मस्त बिर्याणी झालेली आहे. चांगली 15 ते 20 मिनटं, जास्त 20-25 मिनटं चांगला दम दिला आहे मी. आणि हे बघा तुम्ही बघू शकता मस्त एकदम बघा कशी छान झाली एकदम. हे बघा बघा कसं मस्त एकदम छान स्ट्रक्चर तयार झालं आहे. तर तुम्हाला आता स्वरा रिव्ह्यू देईल बिर्याणी कशी झालेली आहे ती. वाव मम्मी खूप टेस्टी झाली आहे. तर हे बघा स्वरा आता खाते. खा मस्त एन्जॉय कर बिर्याणी. हो. तर मंडळी तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चांगल्या कमेंट करायला विसरू नका. बघा मी आज एवढी मेहनत केली, छानशी व्हिडिओ बनवली, तर मला प्लीज सबस्क्राईब करा.